नमस्कार बालदोस्तांनो, किलबिल गोष्टीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, गुढीपाडव्यानंतर कसले वेध लागतात माहितीये? ते लागतात ते रामनवमीचे. चैत्र शुद्ध नवमी आपल्या रामाचा वाढदिवस म्हणजे जन्मदिवस. खूप झोकात हा राम जन्मोत्सव ना भारतभर साजरा केला जातो. अयोध्यात तर तो सुंदर पद्धतीने साजरा करतातच, पण भारतभर सगळ्या राम मंदिरात अगदी रामनवमी ते हनुमान जयंती इथपर्यंत तो उत्सव साजरा केला जातो. मग गाण्याचे कार्यक्रम काय असतात, कला सादरीकरण असतं, जेवणावळी उठतात, रोषणाई केलेली असते, श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान असे सगळ्या मूर्त्या सजवलेल्या असतात. शिवाय तिथे अनेक प्रकारच्या यात्रा असतात, भालदार सोबदार असतात. काय 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 असं काय वर्णन करू. तुम्ही जर कुठच्या जवळच्या रामाच्या देवळात गेलात ना तर बघा तिथे रामनवमीत कसा उत्सव साजरा करतात ते. पण ह्या सगळ्यात अजून एक गोष्ट आहे बरं का. कसली माहिती आहे? ह्या रामनवमीमध्ये गीत रामायण सादर केलं जातं. तुम्हाला माहिती आहे का गीत रामायण हे कोणी लिहिलंय ते? आपले ज्येष्ठ कवी ग.दी. माडगुळकर ह्यांनी. असं टोटल 56 गाणी या गीत रामायणात आलेली आहेत. पण पहिलं गाणं ते शेवटचं गाणं असे सिंक्रोनाइज्ड आहे. गाण्याची ती शृंखला आहे, म्हणजे पूर्ण रामायण ऑर्डरमध्ये त्या गाण्यात आलेलं आहे. पहिल्या गाणं जिथे संपतं ना तिथे रामायणाचा दुसऱ्या गाण्यात दुसरा भाग सुरू होतो. त्याच्यामुळे जर कोणाला रामायण माहीत जरी नसेल तरी तुम्ही जर ती गीतं ऐकलीत तर सगळंच्या सगळं रामायण तुम्हाला कळेल. आणि असं म्हणतात की आपल्या गदिमांची ती ख्याती आहेच की सुंदर, साधे, सरळ, सोपे शब्द चपखलपणे गीतात बसवलेले आहेत. आणि ह्या गीतांना चाली कोणी दिल्यात आणि स्वर कोणी दिलाय तर आपले लाडके बाबूजी म्हणजेच सुधीरजी फडके यांनी. 1955 साली ह्याचं पहिलं गीत स्वयेश्री रामप्रभू ऐकती कुशल व रामायण गाती हे आकाशवाणी म्हणजे आजच्या रेडिओवरनं सादर झालं. आणि लोकांना ते खूप आवडलं आणि मग असं दर आठवड्याला ही गीतं येतच राहिली. हे गीत रामायण इतकं पॉप्युलर झालं की ते जवळजवळ तब्बल 8 भाषेत अनुवादित केलेलं आहे. आणि सगळ्यात खासियत ह्याची म्हणजे त्या भाषेत त्याचा अर्थ बदललेला नाहीये. शिवाय ज्या चाली बाबूजींनी लावलेल्या आहेत तशाच्या तशा चालीत ते गायलं गेलेलं आहे. असं एक गीत रामायण तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की ऐका. gadimaa.com ह्या साईटवर तुम्हाला ते सगळी गीतं ऐकायला मिळतील. आणि आता रामनवमीच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एक श्रीरामाचीच गोष्ट. पराक्रमी श्रीराम, त्याचे काय काय त्यांनी कसा पराक्रम केलाय आजच्या गोष्टीतनं दिसून येईलच. सो ओव्हर टू श्रेया मावशी. नमस्कार बालदोस्तांनो, आज आपण प्रभू रामचंद्रांना वंदन करून आजच्या गोष्टीची सुरुवात करूया. अयोध्येचा राजा दशरथ ह्याच्या पराक्रमाच्या कथा संपूर्ण भारतभरात पसरलेल्या होत्या. भारतातच काय तर भारताच्या बाहेर सुद्धा दशरथ राजाला खूप मान होता. सगळं ऐश्वर्य होतं, सत्ता होती, सगळं होतं, पण तरी दशरथ राजा मनातून खूप दुःखी होता. ह्या दशरथ राजाला एकच दुःख मनात सतत सतावत राहायचं की त्याच्या पोटी कोणीही मूलबाळ नव्हतं. आपल्या मुलांच्या बरोबर खेळण्यासाठी, आपल्या मुलांचे कोड कौतुक करण्यासाठी दशरथ राजा आणि त्याच्या सगळ्या राण्या आसुसल्या होत्या. पण दशरथ राजाला काही मूलबाळ होत नव्हतं. दशरथ राजाचे कुलगुरू वसिष्ठ यांच्या सल्ल्याप्रमाणे दशरथ राजाने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. आणि या यज्ञातून प्रत्यक्ष अग्निदेवाने दशरथ राजाला पायस दान दिलं, म्हणजे प्रसाद दिला. आणि ह्याच प्रसादामुळे दशरथ राजाला 4 मुलं झाली, म्हणजे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. ही 4ही मुलं अतिशय आनंदाने दशरथ राजाच्या वाड्यात वाढायला लागली. त्यांच्या बाललीलांनी सगळे नागरिक आणि वाड्यातले सगळेजण आनंदित होऊन गेले. दशरथ राजा आणि त्याच्या राण्या यांना तर दिवस अपुरा पडू लागला या सगळ्या लहान बाळांचं कोडकौतुक करताना. दशरथ राजा अतिशय खुश होता आणि त्याचा सगळ्यात लाडका मुलगा होता राम. हा राम म्हणजे प्रभू रामचंद्र. ह्या रामाला बघून सगळेच जण अतिशय खुश होत होते. बालदोस्तांनो, हा राम म्हणजे आपल्या भगवान विष्णूंचा एक अवतार होता. त्याच्या प्रभावामुळेच
सगळ्यांना असं सतत वाटत होतं की आजूबाजूला अतिशय आनंदी वातावरण आहे. असेच मजेत दिवस चालले होते. ही चारही भावंड एकमेकांबरोबर अतिशय प्रेमाने राहत होती आणि त्याचबरोबर त्यांना सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जात होतं. घोडस्वारी, नंतर तलवार चालवणं, राजनीती, ह्या सगळ्या प्रकारचं शिक्षण या राजपुत्रांना अतिशय काटेकोरपणाने दिलं जायचं. आणि राम तर सगळ्यांचाच लाडका होता, सगळ्यात हुशार. रामाचं धनुष्य चालवण्यातलं कौशल्य बघून भले भले लोक आश्चर्यचकित व्हायचे. असेच आनंदात दिवस चाललेले असताना एके दिवशी दशरथ राजाच्या दरबारात विश्वामित्र ऋषींचं आगमन झालं. विश्वामित्र ऋषी आले आणि त्यांना बघून दशरथ राजा जरासा मनात घाबरला. का माहितीये? विश्वामित्र ऋषींची ख्याती होती की ते अतिशय कोपिष्ट आहेत, संतापी आहेत. जर त्यांच्या मनाप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाहीत किंवा काही वेड्यावाकड्या गोष्टी घडल्या तर क्षणात कोणालाही शाप द्यायला ते कमी करणार नाही. म्हणून दशरथ राजा जरा मनातून घाबरलाच. पण त्याने त्यांची अगदी साग्र संगीत पूजा केली. खूप आदराने त्यांना एका उच्चासनावरती बसवलं, त्यांची पूजा केली. दशरथ राजा, त्याच्या राण्या आणि हे चारही राजपुत्र विश्वामित्र ऋषींसमोर हात जोडून उभे राहिले आणि त्यांना विचारलं, विश्वामित्र ऋषी, का कारणाने तुम्ही आज इथे येणं केलं? काय कारण आहे? काय आम्ही तुमची सेवा करू? आमच्याकडून तुमची जी सेवा होईल ती तुम्ही आम्हाला सांगा. विश्वामित्र ऋषी त्यांची पूजा, सगळं सागर संगीत पार पडल्यानंतर अतिशय आनंदित झाले आणि रामाला बघून तर त्याला आनंदाचं भरतं आलं. कारण विश्वामित्र ऋषींना माहित होतं की हा छोटासा दिसणारा राम म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार आहे. विश्वामित्र ऋषींनी दशरथ राजाला सांगितलं, राजा, मी जिथे राहतो त्या दंडकारण्यात सगळ्या राक्षसांनी उच्छाद मांडलेला आहे. आम्ही कुठचाही यज्ञ करतो तर त्या यज्ञाला हे राक्षस येऊन भयंकर विघ्न आणतात. यज्ञामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेलेले प्राणी आणून टाकतात, माती दगड आणून तिथे टाकतात आणि वेगवेगळ्या ऋषी मुनींचाही खूप नाश करतात, त्यांना ठार करतात आणि यज्ञाचा पूर्णपणाने विध्वंस करतात. आम्ही पूर्णपणे कंटाळून गेलेलो आहोत आणि त्यांना फक्त तुझा राम ठार करू शकेल. दशरथ राजा आश्चर्यचकित झाला आणि मनातून थोडासा घाबरला सुद्धा. तो म्हणाला, महर्षी, माझा राम किती नाजूक आहे, किती लहान आहे आणि आत्ताच तर त्याने धनुर्विद्येमध्ये कौशल्य प्राप्त करायला सुरुवात केली. तो एवढ्या मोठ्या राक्षसांना कसा मारेल? विश्वामित्र म्हणाले, तू पुत्र प्रेमाने आंधळा झालायस. तुला समजत नाहीये की राम कोण आहे आणि रामाकडे किती शक्ती आहे, किती कौशल्य आहे याचा तुला अंदाज नाहीये. तू हे तुझ्या मुलगाला माझ्या बरोबर पाठव. राम आणि लक्ष्मण दोघांनाही माझ्या बरोबर पाठव आणि त्यानंतर बघ काय घडतं ते. दशरथ राजासमोर एक मोठंच संकट उभं राहिलं. दशरथ राजा एक पिता होता आणि त्याला वाटत होतं आपल्या सुकुमार, नाजूक अशा तरुण छोट्याशा मुलांना कसं काय आपण एवढ्या अरण्यात पाठवायचं? एवढे लहानसे मुलगे त्या प्रचंड राक्षसांबरोबर कसा लढा घेतील? पण शेवटी त्याने विश्वामित्र ऋषींवरती विश्वास ठेवला आणि त्याला माहित होतं की विश्वामित्र ऋषी कधीही काही चुकीच्या गोष्टी करणार नाही. त्याने राम आणि लक्ष्मण दोघांनाही विश्वामित्र ऋषींबरोबर पाठवलं. राम आणि लक्ष्मण दोघेही आज्ञाधारक होते. विश्वामित्र ऋषींच्या पाठोपाठ निघाले सुद्धा. मजल दरमजल करत विश्वामित्र ऋषी आणि राम आणि लक्ष्मण हे तिघही दंडकारण्यात पोहोचले. वाटेत जाता जाता विश्वामित्र ऋषींनी त्यांना अनेक शस्त्र, अस्त्र यांची दीक्षा दिली. त्यांचं ज्ञान कित्येक पटींनी वाढवलं. जंगलामध्ये कसं राहायचं, एकटं राहायची वेळ आली तर काय करायचं, कसं स्वतःचं रक्षण करायचं, बरेच दिवस अन्न पाण्याशिवाय राहायची वेळ आली तर काय करता येईल, कुठची कंदमुळं खाता येईल, असं सगळ्या प्रकारचं ज्ञान त्यांनी राम आणि लक्ष्मणाला दिलं. विश्वामित्र ऋषींना माहित होतं की आणखीन काही वर्षांनी प्रभू रामचंद्रांना म्हणजे या रामाला पुन्हा वनवासात जावं लागणार आहे आणि त्यावेळेला त्या बिकट परिस्थितीशी सामना करता यावा तर ह्यासाठीचं शिक्षण विश्वामित्र ऋषी त्यांना आत्ताच देत होते. हे सुद्धा एक कारण होतं विश्वामित्र ऋषींना राम आणि लक्ष्मण दोघांनाही दंडकारण्यात घेऊन येण्यासाठी. दंडकारण्यात विश्वामित्र ऋषी पोहोचले. त्यांनी जाता जाता
रामाला आणि लक्ष्मणाला या सगळ्या राक्षसांच्या कथा सांगितल्या होत्या. हे राक्षस मायावी होते, म्हणजे रूप बदलू शकायचे, कुठच्याही रूपाने यायचे, आकाशात उडायचे, पाण्यात पोहायचे, अशा सगळ्या प्रकारे वेगवेगळी रूपं पाळून ते मनुष्य प्राण्यांना त्रास द्यायचे. ऋषीमुनी तपश्चर्या करायचे, यज्ञ करायचे की जेणेकरून त्या यज्ञामुळे, तपश्चर्येमुळे देवांचा आशीर्वाद प्राप्त करतील आणि त्या आशीर्वादाने जी शक्ती त्यांना मिळालेली असेल त्या शक्तीचा उपयोग सगळ्या मानवजातीच्या कल्याणासाठी करतील, असं या ऋषींचं काम असायचं. परंतु हे सगळे राक्षस या यज्ञामध्ये विघ्न आणायचे आणि त्यामुळे ह्या ऋषींची तपश्चर्या सफल होऊ शकायची नाही. राम आणि लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र ऋषी दंडकारण्यातून म्हणजे निबिड अशा अरण्यातून, घनदाट अशा अरण्यातून पुढे पुढे चालले होते. पुढे जाता जाताच त्यांना अचानक मोठमोठे आवाज यायला लागले. धप 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 असे पावलांचे आवाज येत होते आणि त्या आवाजांमुळे जमीन भूकंप आल्यासारखी हादरत होती. विश्वामित्र ऋषींना लगेच कळलं की त्राटिकेला चाहूल लागले की या दंडकारण्यात कोणी आलंय, तिच्याच पावलांचा हा आवाज आहे. त्याचबरोबर ढगांनी गडगडाट करावा असं विकट हास्य, गडगडाटी हास्य मोठमोठ्यानं ऐकायला लागलं. असं वाटायला लागलं की खूप मोठे ढग कडकडतायत. हा आवाज होता मारीच राक्षसाचा. या राक्षसिणीचा भाऊ म्हणजे मारीच राक्षस हा सुद्धा अतिशय मायावी होता. सगळ्या प्रकारची रूपं बदलून यायचा. विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाला सावध केलं. त्यांनी सांगितलं, आता कुठूनही त्राटिका जवळ येऊ शकते आणि तुम्ही तयारीत राहा. राम आणि लक्ष्मण दोघांनीही आपलं धनुष्य ताणून पवित्रा घेतला. पण त्याच वेळेला रामाच्या मनात एक शंका आली. हात जोडून तो विश्वामित्रांना म्हणाला, गुरुजी एक प्रश्न विचारू का? विश्वामित्र म्हणाले, अरे विचार, तुला जे विचारायचे ते मोकळेपणाने विचार. राम म्हणाला, गुरुजी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलंय, आपल्या धर्मामध्ये सांगितलंय की स्त्रीवर कधीही हात उगारू नये, तिच्यावरती शस्त्र चालवू नये आणि तिला कुठच्याही प्रकारची इजा करू नये. मग असं असताना त्राटिका ही एक स्त्री आहे, तिला मी कसं काय मारू, तिला मी कसं काय इजा पोहोचवू, तिच्यावरती शस्त्र कसं काय चालवू? विश्वामित्र हसले. ते म्हणाले, रामा अगदी योग्य शंका तू विचारलीस, पण मी तुला काय सांगतोय ते लक्ष देऊ नये. हे बघ, जेव्हा केव्हा एखादी शक्ती किंवा एखादी व्यक्ती संपूर्ण मानवजातीला छळतीये, त्रास देतीये, इतरांचे जीव घेतीये, त्यावेळेला ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे हे महत्वाचं नाहीये. ती व्यक्ती म्हणजे एक दुष्ट प्रवृत्ती आहे आणि तिच्यामुळे सगळ्या मानवजातीला धोका आहे हे तू लक्षात घे. आणि अशा वेळेला स्त्री पुरुष हा काहीही भेदभाव न करता तू फक्त मनात आणखी ह्या दुष्ट शक्तीला आपल्याला नष्ट करायचंय आणि सगळ्या मानव जातीचं कल्याण करायचंय. नाहीतर आता ही त्राटिका किती जणांचे बळी घेईल हे काही सांगता येत नाही. रामाच्या शंकेचं समाधान झालं आणि त्याने पुन्हा धनुष्यबाण घेऊन पवित्रा घेतला की आता येऊ देत त्राटिका कुठून येते ते, तिला चांगलाच मी धडा शिकवतोय. जंगलातून त्राटिका हळूहळू बाहेर यायला लागली आणि त्राटिकेचं रूप बघून कोणीही घाबरावं असंच तिचं रूप होतं. लाल भडक डोळे आणि तोंडातून बाहेर येणारे भले मोठे 2 सुळे आणि नाक फेंदारलेलं लाल भडक जीभ. नुकताच 2 माणसांना तिने खाऊन टाकलं होतं. त्यांच्या रक्तामुळे तिचं सगळं तोंड लालेलाल झालेलं होतं. तिचे केस एखाद्या दोरखंडाप्रमाणे होते. अक्राळ विक्राळ असं तिचं रूप होतं. एखाद्या भल्या मोठ्या टेकडी एवढी तिची उंची होती आणि एवढी मोठी ती धिप्पाड होती. तिचं रूप बघून कोणीही घाबरलं असतं. पण आपले राम आणि लक्ष्मण धीर गंभीरपणाने त्राटिकेसमोर उभे होते. ते बघून त्राटिका हडबडलीच. तिचा भाऊ मारीच ह्याने तात्काळ आकाशात उड्डाण केलं आणि आकाशातून आपल्या जादूने तो मोठमोठ्या दगडांचा आणि काट्याकुट्यांचा, मोठ्या झाडाच्या फांद्यांचा राम आणि लक्ष्मणावरती वर्षाव करायला लागला. राम आणि लक्ष्मण धनुर्विद्येत म्हणजे धनुष्य चालवण्यात इतके पारंगत होते आणि या जंगलात येता येताच विश्वामित्र ऋषींनी त्यांना वेगवेगळी शस्त्र आणि अस्त्र यांचा उपयोग इतका सुंदर शिकवलेला होता की बाणांनीच राम आणि लक्ष्मण यांनी मारीच
जे आकाशातून दगड धोंडे वृक्ष टाकत होता त्यांचा एका क्षणात फन्ना उडवला. एका क्षणात ते सगळे दगड वृक्ष त्यांनी नष्ट करून टाकले. मारीच सुद्धा गोंधळात पडला की इतके लहानसे दिसणारे सुकुमार दिसणारे दोघं जण आपल्याला कसं काय लढा देत आहेत, आपल्याशी कसा काय लढा देत आहेत. मारीच्याने आश्चर्याने त्राटिकेकडे बघितलं. त्राटिका आता अगदी चवताळून गेली. तिला लक्षात आलं की मारीच्याला सुद्धा जे दाद देत नाहीये ते कोणी साधे सुधे मुलगे नाहीयेत. त्राटिकेने आपलं रूप आणखीन अकराळ विक्राळ केलं आणि ती धाप 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 पावलं टाकत जोराने राम लक्ष्मणांवर धावून आली. बालदोस्तांनो, एखाद्या टेकडी एवढी उंच आणि धिप्पाड अशी ही त्राटिका होती आणि हे राम लक्ष्मण दोघंही अतिशय लहान होते. पण त्यांच्याकडे प्रचंड धैर्य होतं आणि त्यांनी जी धनुर्विद्या शिकली होती, आपल्या गुरूंचा मान राखून गुरूंकडून अतिशय प्रामाणिकपणाने त्यांनी जी विद्या शिकली होती त्या विद्येचं बळ त्यांच्याजवळ होतं आणि तो आत्मविश्वास त्या दोघांकडे होता. म्हणून आपली नजर जराही न हटवता राम आणि लक्ष्मण ह्या दोघांनी बाणाचा वर्षाव त्राटिकेवरती करायला सुरुवात केली. त्राटिकेला ते बाण असह्य झाले. प्रभू रामचंद्रांच्या म्हणजे आपल्या रामाच्या एका बाणाने शेवटी त्राटिकेचा जीव घेतला. त्या बाणाची प्रखरता इतकी जास्त होती की पहाडासारख्या दिसणाऱ्या त्राटिकेला सुद्धा त्या बाणाचा आघात सहन करता येणं शक्य झालं नाही. रामाच्या त्या तीक्ष्ण बाणामुळे घायाळ झालेली त्राटिका एका क्षणात एखादा पर्वत खाली कोसळावा तशी खाली ढासळली आणि जमिनीवर पडली. तिच्या अंगाखाली कितीतरी प्राणी चिरडले गेले. तिच्यामुळे कितीतरी वृक्ष खाली पडले आणि शेवटी त्राटिकेचा अंत झाला आणि सगळे मानवजात या एका दुष्ट आणि त्रासदायक राक्षसणीच्या त्रासातून मुक्त झाली. विश्वामित्र ऋषींनी प्रेमाने रामचंद्रांना म्हणजे रामाला आणि लक्ष्मणाला आपल्या जवळ घेतलं. त्यांच्या कपाळाचं अवघ्राण केलं म्हणजे त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, त्यांना आशीर्वाद दिला. प्रभू रामचंद्र म्हणजे आपला राम आणि लहानगा लक्ष्मण दोघांनी गुडघ्यावरती बसून विश्वामित्र ऋषींना वंदन केलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. बालदोस्तांनो, ह्या आपल्या पराक्रमी रामाप्रमाणेच आपल्याला पराक्रमी बनायचे. रामाने जे धैर्य दाखवलं आणि आपल्या गुरूंकडून अतिशय प्रामाणिकपणाने विद्या प्राप्त केली आणि त्याचा उपयोग आपल्या मानवजातीच्या कल्याणासाठी केला, हाच रामाचा आदर्श आपल्या सगळ्यांना आपल्या समोर ठेवायचा आहे. जय श्रीराम. कशी वाटली गोष्ट मुलांनो? आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. आणि आता जरा इथे तुम्ही व्हिडिओ पॉज केलात तरी चालेल. मी थोडं ना रामरक्षेबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर घरातल्या कोणातरी मोठ्या माणसाला घेऊन बसा तुम्ही, म्हणजे ते तुम्हाला छान समजावून सांगतील. मुलांनो, मागे मी तुम्हाला एकदा रामरक्षेबद्दल सांगितलेलंच होतं की आपल्याला जीवाची तगमग होत असेल तर आपण रामरक्षा म्हणतो, झोप येत नसेल तर म्हणतो, सुरक्षा कवच म्हणून म्हणू शकतो. मागच्या आठवड्यात श्रेया मावशी आणि आम्ही एक ना रामरक्षेचा वर्कशॉप केलाय. रामरक्षा पठणाचे ना अनेक फायदे आम्हाला कळले. त्यातला थोडासा काही भाग आहे ना तो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मुलांनो, रामरक्षा आणि मणिपूर चक्र ह्याच्याबद्दल जरा तुम्हाला सांगते. मणिपूर चक्र म्हणजे काय, तर आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. म्हणजे असं म्हणा ना की एनर्जी पॉइंट्स आहेत ज्याच्यामुळे आपलं सगळं शरीर बॅलन्स असतं. एक जरी चक्र इम्बॅलन्स झालं ना तरी सगळं टॉप्सिटर्वी होऊन जातं. आता मणिपूर चक्र म्हणजे काय, जे नाभी आपली नेव्हल आहे ना त्याच्या वरती लोकेटेड आहे तो एनर्जी पॉइंट आणि तो आपल्या पचनाशी निगडीत आहे. आता बघा, आपल्याला जर अपचन झालं किंवा आपलं पोट बिघडलेलं असलं, कशी आपली रयात जाते की नाही, सगळी एनर्जी जाते. एरवी तुम्ही मुलं किती उत्साहात असता, पण पोट बिघडलं आणि अपचन झालं, अशा काही गोष्टी झाल्या की सगळे डाऊन. तर त्याच्यासाठी आपलं जर मणिपूर चक्र कार्यरत ठेवलं ना तर त्याचा तुम्हाला फायदा खूप होतो. तर मणिपूर चक्रासाठी काय करायचं, बरोबर हे चक्र ना एनर्जीशी रिलेटेड आहे आणि आपला श्रीराम आहे ना तो मणिपूर चक्राचं प्रतीक आहे, कारण सतत कार्यरत आहे तो. शिवाय या चक्राचे ना बीज मंत्र आहेत. आता मणिपूर चक्राचा आहे रम,
आता रामरक्षेत जर तुम्ही बघितलात ना तर राम रम हे सतत येत असतं. त्याच्यामुळे हे चक्र ॲक्टिवेट करायला मदतही होते. म्हणून आधी पण आपण इच्छा आपली व्यक्त केली पाहिजे. म्हणजे काय करायचं आहे तर मला परीक्षेत छान मार्क मिळवायचे, मला या ऑनलाईन कॉम्पिटिशनमध्ये बक्षीस मिळवायचं आहे, असं तुम्ही मनात धरा. आणि मग हे कसं करायचं माहिती आहे तुम्हाला? शांतपणे बसायचं. आधी श्री गणपतीचं मग मारुतीचं स्तवन करायचं. गणपतीचं म्हणजे आपण श्री गणेशा करतो ना, म्हणून एक श्लोक म्हणायचा. मग मारुती राहायचं करायचं, कारण तो श्रीरामाचा भक्त आहे आणि आपलं म्हणणं श्रीरामापर्यंत पोहोचवतो. मग रामरक्षा म्हणायला सुरुवात करायची. मणिपूर चक्राच्या या पॉईंटवर कॉन्सन्ट्रेट करून मनात इच्छा असतेच आपली धरलेली तीही व्यक्त करायची आणि शांतपणे रामरक्षा म्हणायची. तुमच्याबरोबर जर मोठं कोणी असेल, त्यांना रामरक्षा येतच असेल, त्यांच्याबरोबर म्हणा. समजा त्यांना वेळ नसेल त्यांच्या कामामुळे, तर इथे यूट्यूबमध्ये मी लिंक दिलेलीच आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती ऐका. तर आणि जर तुम्ही ग्रुपमध्ये म्हटलीत, म्हणजे सगळीच्या सगळी फॅमिली बसून किंवा तुम्ही मित्रमंडळ एकत्र ऑनलाईन ठरवून रामरक्षेचं पठण केलं ना, तर ते खूप फायद्याचं ठरतं. ती ग्रुप एनर्जी वेगळीच पडते. ही रामरक्षा सतत म्हटल्याने बघा एक प्रकारची छान एनर्जी व्हायब्रेशन्स तुमच्या भोवती तयार होतील. आत्ता सतत हे पॅन्डेमिकचं संकट चालू आहे ना, कंटिन्युअस सारखं आपल्याला दररोज काही ना काहीतरी न्यूज कळत आहेत, फॅमिलीच्या फॅमिली क्वारंटाईन होत आहेत. ही रामरक्षाच आपल्याला खूप धीर देऊन जाईल. तर अशी ही रामरक्षा, ह्याचे फायदे खूप आहेत. तुमच्यापैकी मोठ्या लोकांना जर कोणाला हा वर्कशॉप करायचा असेल ना, तर आम्हाला kilbilgoshti@gmail.com वर संपर्क करा. आम्ही तो नंबर नक्कीच देऊ. येत्या रामनवमीपासून दुसरा वर्कशॉप चालू होतोय. सो कोणाला हवं असेल तर त्याचा फायदा घेता येईल. थांबते मग आता इथेच. भेटूया आपण अशीच मस्त गोष्ट घेऊन पुढच्या आठवड्यात. बाय.